नमस्कार सर्वांचे माझ्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये अतिशय मनापासून स्वागत. रोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाला ही धावपळ करावीच लागते. मग ती स्त्री असो, मुलं असो का व्यक्ती असो, कोणी पण असो, नाही का? स्त्रियांना उठल्याबरोबर स्वयंपाक काय करायचा, त्याच्यानंतर घरातली साफसफाई यामध्ये संपूर्ण वेळ हा स्त्रियांचा निघून जातो. अजून एक प्रश्न निर्माण होतो, तो सगळ्यात महत्त्वाचा. या हवेमुळे ना काय होऊन जातं, पूर्ण धूळ ही घरात येते. मग ते ती धूळ टाईल्सवरती किंवा पोर्चवरती अशी बसून जाते की ते निघतच नाही. पण ते जर साफसफाई नाही केलं तर घर पण छान दिसत नाही आणि आपल्या मनाला पण प्रसन्न वाटत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आहे ना, ह्या कराव्याच लागतात. स्वच्छता केल्यानंतर आपल्याला पण आपल्या मनाला पण प्रसन्न वाटतं, नाही का? पण अतिस्वच्छता ही काही कामाची नाही. त्याने काय होतं माहिती आहे का? आपण स्वच्छतेच्या नादामध्ये लागून आपण स्वतःलाच विसरून जातो आणि फक्त ते घर स्वच्छ दिसलं पाहिजे आणि हे स्वच्छ दिसलं पाहिजे, फक्त याचाच विचार करत राहतो. स्वतःचा मात्र काही विचार करत बसत नाही. तर इथे मी हे वरची पूर्ण साफसफाई करायला सुरुवात केलेली होती. खूप धूळ साचलेली होती. त्यानंतर मला आता पटापट लागायचं होतं स्वयंपाकाला. तर इथे शिवला भूक लागलेली होती. तेव्हा मी मटकीची भाजी ही बनवलेली. तो पण आला आणि अंघोळ वगैरे करून त्यांनी मशीन वगैरे लावली. सगळ्यात महत्त्वाचा त्याचा म्हणजे तो ना स्वतःची कामं स्वतःच करतो. त्यामुळे मला त्याच्या कोणत्याच गोष्टीचं